काय पाहिजे? काय नको. मग कशाला आला इथं? तुम्हाला बघायला. ए मम्मी जरा बाहेर ये ग. सासवे सासवे माझ्या मुठीत का आहे? माझं पोरग. देवा जन्मोजन्मी हेच नवरा दे मला. आयो एवढं प्रेम करतीस माझ्यावर, तुला जन्मोजन्मी मीच पाहिजे. अहो तसं काही नाही. आता तुम्हाला मी एवढी 4 वर्ष ट्रेनिंग दिली, आताशी कुठं तुम्ही परफेक्ट झालात आणि आता ही सगळी माझी ट्रेनिंग वायाला जाईल की मग. घासा गपची भांडे आणखी कपडे धुवायचे ते भांडे घासायचे झालं, कपडे बी तेवढे धुवून घ्या. जावाई तुम्ही आता काय करा, 2-4 दिवस तुमच्या घरी जा. आता तुम्ही का हो? काय झालंय? आता आमच्या इथं लग्न आहे 2-4 दिवसांनी. आता जर आमचे पाहुणे रवळे आले तर त्यांना सांगितलेलं आहे आमच्या जावयाला तिकडे बाहेरच्या देशात नोकरी म्हणून. आणि तुम्ही जर इथं दिसले तर ते पाहुणे रवळे आम्हाला काय म्हणतील? अहो पण मामी असं खोटं नाही बोलावं, जे खरं ते सांगावं. सांगू काय मग खरं की इथं सासरवाडी तुकडे मुडीत पडलात म्हणून इथंच? नाही म्हणलं का सांगू, काही गोष्टी खोटं बोलण्यासाठी चांगलंच असतं. हो आधी तर तुम्ही लय मंदिरात जायचे, आता का जात नाही? ना आता तू मिळालीस ना, वाह क्या मुस्कुराहट है. आता देवावरनं विश्वास उठलाय. सुनी काय बनवायला जेवायला? सांगा की काय बनवू? बनव काय तर. अहो तुम्ही सांगा, आज तुम्ही जे सांगाल तेच बनवते. गाडी आज लईच खुश दिसायले. चालते का, हरकत नाही. तुला जरा 5 मिनिटात सांगतो, जरा विचार करून. हा लईच खुश आहे आज. आईला आज बायको अचानक एवढी कस काय खुश झाले कोणास ठाऊक. जाऊ द्या, काय काय असं नशीब रे, माझं नशीब. हॅलो हॅलो, मी होंडा शोरूममधून दीपाली बोलतेय. तुमच्या बायकोनी स्कूटी बुक केली होती, तर तुम्ही शोरूमला येऊन पैसे भरून स्कूटी घेऊन जा. वाटूच लागलं मला काय तर घोळ आहे. बरं ऐका की, मटण बनवायले आणि अंजलीला श्रीखंड पण आणायला सांगितलंय. बरं झालं बाई, उपकार केलीस माझ्यावर. त्या श्रीखंडासोबत थोडं उंदरं मारायचं औषध पण आणायला सांग.